आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी व लहान मुलांना डब्यात देण्यासाठी हा खुसखुशीत पराठा मस्त पर्याय आहे। माझ्या नातीला तर हा पराठा फारच आवडतो। बघा कशी खाते ती। नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज आपण मसाला पराठा बघतोय। हा माझ्या नातीला खूप आवडतो। हा पराठा करायला एकदम सोपा आणि पटकन होणार आहे। छोट्या ब्रेकसाठी किंवा काय ह्याच्यासाठी हा पराठा खूप छान आहे आणि पौष्टिक आहे। अशा छान छान रेसिपीसाठी कल्पना रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या। आता हा पराठा कसा बनवायचा त्यासाठी आपली जशी पोळीची कणिक असते तशीच मी आता ही कणिक भिजवून घेतलेली आहे। आता ह्याची आपण पोळी लाटणार आहे। छान असा मोठा उंडा करून घ्यायचा, लाटून घ्यायचा आहे। एकदम साधी पोळी लाटून घ्यायची ही। आपली आता ही पोळी लाटून झालेली आहे। आता ह्या मसाला कसा भरायचा, तेल टाकणार आहे आपण। आता ह्याच्यावर टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला। हा थोडासा गोडा मसाला घेतला आहे, घरी केलेला आहे। थोडा मसाले कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे टाका। हा थोडा चाट मसाला आहे, चटपटीत लागतो हा चाट मसाला टाकला की। त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे, हे थोडंसं मीठ, ही कसुरी मेथी घेतली अशी चांगली चोळून टाकायची, म्हणजे हे बारीक होते आणि सगळीकडे लागते। आता आपण त्याच्यावर घालणार आहे कोथिंबीर। हे सगळ्या पोळीला लागला पाहिजे मसाला। बघा हे मसाले सगळ्या पोळीला लावून झालेला आहे आपला। आधी उभे काप करून घेऊ। ह्याच्या आळूच्या वडीसारखे गोल गोल रोल करून घेऊ आपण। आता हा एक रोल झालेला आहे। हाच रोल त्याच पद्धतीने दुसऱ्या ह्याच्यावर ठेवायचा। वाव, किती छान रोल झालेला आहे। सगळीकडनं एकसारखा आपण एकावर एक घडी टाकून आता ह्याचे कसे पदर सुटतात ते दाखवणार आहे। आता पोळी लाटतो असंच आपण पीठ लावून हा पराठा लाटणार आहे। तर आपण आता लाटून घेऊ। आणि पराठा लाटताना पिठावर लाटायचा, म्हणजे तो भाजताना त्याचा आतला मसाला करपत नाही। असा खुसखुशीत आणि कुरकुरीत हा पराठा होतो। असं प्रेस करून घ्या, पदर छान सुटतात दोन्हीकडनं पण। आता हे छान असा सगळीकडनं लाटून घेऊ आपण, की ते सगळे पदर एकसारखे एकावर एक येतात। हलक्या हाताने प्रेस करायचा ह्याला। हा जास्त पातळ नाही करायचा, असा जाडसरच करायचा हा पराठा। बघा किती छान दिसतोय, भाजल्यावर सगळे असे पदर सुटतात। आता इथे छान पराठा लाटून झालेला आहे आपला आणि तवाही गरम झालेला आहे। तर हा पराठा आपण भाजून घेऊ। गॅस मोठा नाही करायचा, मध्यम आचेवर भाजला ना की त्याचे ते लेयर सगळे सुटतात आणि खमंग खरपूस असा हा पराठा होतो। ह्याला हलक्या हाताने पलटी करून घ्यायचा, मध्यमच आचेवर भाजायचा, म्हणजे याचे लेयर चांगले सुटतात। गॅस मोठा नाही करायचा, मोठा गॅस केला तर ते करपते आणि असा कुरकुरीत नाही होत, मध्ये कच्चा राहतो। आता ह्याला आपण पलटी करून घेऊ। बघा किती छान लेयर सुटले आणि मंद आचेवर भाजलेलाच छान होतो पराठा। आता याला लेयर सुटायला लागले। तेल टाकायची घाई करायची नाही आहे, आधी नुसता भाजून घ्यायचा पराठा। पराठा भाजत आल्यावर आपण याला तेल सोडणार। काय खमंग सुवास सुटला ह्याचा। आणि हे बघा सगळे रेल आपोआप सुटले ते। हे छान एक पराठा झाला आहे। आता हा पराठा आपला भाजून झालेला आहे। काय छान दिसतो हा पराठा बघा, सगळे त्याचे लेयर सुटले आपण जेवढे केले होते तेवढे। आणि असा खरपूस आणि कुरकुरीत झालेला आहे हा पराठा। हा पराठा कसा खायचा, हा तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता, शेंगदाण्याची चटणी घेतली चालतं, दह्याबरोबर पण छान लागतं, तुमचा टोमॅटो सॉस असेल त्याच्याबरोबर पण छान लागतं। ह्या पराठ्याबरोबर काही खाल्लं तर एकदम चवदार लागतं। हा पराठा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे। पुन्हा भेटूया आपण खमंग खुसखुशीत कुरकुरीत पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।